वाचणार आहोत फिलिप्पे त्याचा 4था अध्याय वचन 5, फिलिप्पी 4:5. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे. 6. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. सो प्रियानो, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. सो प्रियानो, आज आम्ही ज्या गोष्टी किंवा जी प्रार्थना विनंत्या आमच्या आहेत प्रियानो, जेही काही आमचं आहे प्रियानो, त्या प्रत्येक गोष्टी आज आम्ही प्रभूला कळवणार आहोत. हालेलुया. सो या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की देवाला कळवा. कोणाला कळवा म्हटलंय? माणसाला म्हटलेलं आहे, सेवकांना म्हटलेलं आहे. कोणाला कळवायचं आहे? ओके. सो आज प्रियानो ह्याच गोष्टी आम्ही बायबलमधून बघणार आहोत की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आम्ही प्रभूला कळवू शकतो. आणि प्रियानो, आज प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आमचं जीवन प्रियानो हे वेगवेगळ्या गोष्टीने, वेगवेगळ्या समस्येने भरलेलं आहे. आणि प्रियानो, या संघर्षामध्ये, या समस्येमध्ये जगत असताना प्रियानो, यातून सुटका करण्याचा एक मार्ग प्रभूने आम्हाला दिला आहे. तो म्हणजे आमच्या समस्या ज्या आहेत किंवा आमच्या ज्याही प्रियानो अडचणी आहेत त्या आम्ही सोडून घेण्यासाठी प्रियानो आम्ही त्या प्रभूला कळविणं गरजेचं आहे. हालेलुया. सो प्रभूला सर्व काही ठाऊक आहे, परंतु प्रियानो देवाचं वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं की तुमची सर्व प्रार्थना विनंती किंवा तुमची मागणी देवाला कळवा. सो परमेश्वर प्रियानो तुमच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट जाणून आहे की तुम्हाला काय पाहिजे, काय हवंय, तुम्ही कुठल्या समस्येत आहात, कुठल्या अडचणीमध्ये आहात. प्रभू सर्व काही जाणून आहे, परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही आमची मागणी देवाला कळवावी. हालेलुया. सो कळवणार का? सो प्रियानो, आम्ही ज्या प्रकारे बायबलमध्ये बघतो की आम्ही प्रभूला काय काय कळवलं पाहिजे किंवा प्रभूला कुठल्या गोष्टीबद्दल सांगितलं पाहिजे, कुठल्या गोष्टीबद्दल आम्ही प्रभूला म्हटलं पाहिजे, बोललं पाहिजे, कुठली गोष्ट आहे की ज्याबद्दल आम्ही परमेश्वराला निवेदन करणं गरजेचं आहे. तर प्रियानो, पहिली गोष्ट जी बायबलमधून आम्ही बघणार आहोत प्रियानो, ती आहे आपली संकटे. हालेलुया. सो आपल्यावर जी ओढवलेली संकट आहे प्रियानो, त्या संकटाबद्दल प्रभूला सांगणं, प्रभूला म्हणणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, मत्तई याचा 8वा अध्याय वचन 25. मत्तई 8:25. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. हालेलुया. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघत आहोत, पुन्हा वाचा ते वचन. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. ओके. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो की समुद्रामध्ये वादळ आलेलं आहे. आणि प्रियानो, ज्या प्रकारे या वचनामध्ये जर 23 पासून आम्ही जर बघितलं, मग तो तारवा चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले म्हणजे त्याला सांगितलं. म्हणणं म्हणजेच सांगणं किंवा निवेदन करणं, मागणी करणं, प्रार्थना करणं, विनंती करणं. सो प्रियानो, या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. हालेलुया. सो प्रियानो, आम्ही बघतो की ज्या वेळेस आमच्याही जीवनामध्ये संकट येतात, जरी प्रभू आमच्या सोबत आहे, या जीवनाच्या प्रवासामध्ये तो आमच्या सोबत आहे, परंतु ज्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारची वादळं आमच्याही जीवनात उठतात प्रियानो, असं कोणी आहे का प्रियानो की त्याच्या जीवनामध्ये कधीही कुठल्या प्रकारचं वादळ येत नाही, कुठल्याही प्रकारचं तुफान येत नाही, कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही, कुठल्याही प्रकारच्या निराशा येत नाही, कधीही तो भयभीत होत नाही? असं कधी झाले का? हालेलुया.
आपल्याही जीवनात प्रियानो अनेक प्रकारे प्रियानो ज्यावेळेस आम्ही प्रभू सोबत प्रवास करत असतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या मागे जातो प्रियानो, त्याच्या सोबत आम्ही जातो आणि तो सोबत असताना देखील प्रियानो अनेक प्रकारची वादळ आमच्याही जीवनामध्ये येतात. ती वादळ इतकी भयंकर असतात की आम्हाला वाटतं की या वादळामध्ये मी पूर्णपणे बुडून जाईल. आणि प्रियानो हीच भीती आम्ही बघतो की शिष्यांना देखील वाटली. आणि ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो वचन 25 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ते तेव्हा त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. माझ्या प्रियानो ज्या वेळेस आमच्याही जीवनात अशी परिस्थिती येईल प्रियानो, आमचा प्रभू आमच्या सोबत आहे, परंतु आमच्या प्रभूला सांगणं गरजेचं आहे की प्रभू मी बुडत आहे, माझ्या समस्येमुळे मी बुडत आहे. हे वादळ माझ्या जीवनामध्ये इतकं भयंकर रीतीने उठलं आहे की मला आता वाटतं की मी आता संपेल. अशा वेळेस प्रभूला जागा करा, प्रभूकडे जा, प्रभूला सांगा की प्रभू मी बुडत आहे, तुम्हाला वाचव. प्रियानो प्रभूला म्हणणं गरजेचं आहे, प्रभूला सांगणं गरजेचं आहे. प्रभूला सगळ्या गोष्टी माहित आहे प्रियानो, परंतु मला प्रभूला सांगायचं आहे की प्रभू आम्ही बुडत आहोत. मी माझ्या समस्येमुळे बुडत आहे, माझ्या कर्जामुळे बुडत आहे, माझ्या निराशेमुळे मी बुडत आहे. प्रियानो प्रभूला सांगणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूला सांगाल प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही प्रभू जवळ याल प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे. मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले. हालेलुया. माझ्या प्रियानो ज्या वेळेस प्रियानो आम्ही प्रभूचं अनुकरण करतो प्रियानो, आम्ही प्रत्येक जण त्याचा शिष्य आहोत, जे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन जे वाहतात, जे त्याचं अनुकरण करतात, आम्ही प्रत्येक जण त्या येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रियानो आम्ही त्याच्या सोबत असतो, अनेक प्रकारची वादळ आमच्याही जीवनामध्ये येणार, आमच्याही प्रवासामध्ये प्रियानो अनेक प्रकारची वादळ येणार. जरी प्रभू आमच्या नावेत आहे, जरी प्रभू आमच्या सोबत आहे, परंतु मला सांगायचं आहे, आम्हाला बोलायचं आहे आमच्या समस्येबद्दल, प्रभूला आमच्या परिस्थितीबद्दल सांगायचं आहे की हो प्रभू मी बुडत आहे, या वादळाला मी घाबरलो आहे, प्रभू मला कुठली आशा नाही. प्रियानो मी बघतो की शिष्य देखील प्रभूला म्हणाले की प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. आणि प्रियानो ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे प्रभूशी बोलाल प्रियानो, तो प्रभू एका वीराप्रमाणे तुमच्यासाठी उभा राहील आणि त्या वादळाला तो धमकावेल. मग कुठलंही वादळ तुमच्या जीवनामध्ये असू द्या, कुठलीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असू द्या, जेव्हा तुम्ही प्रभूला सांगाल, प्रभू तुम्हाला सहाय्य करण्यासाठी उठेल आणि त्या वादळाला अगदी शांत आणि शांत प्रभू करून टाकेल. मला सांगणं गरजेचं आहे, आमच्यावर ओढवलेल्या प्रत्येक संकटाबद्दल, आमच्यावर ओढवलेल्या प्रत्येक वादळाबद्दल, तुफानाबद्दल प्रभूला सांगणं गरजेचं आहे. प्रभू मला सहाय्य करण्यासाठी तयार आहे प्रियानो, तो आमच्या सोबत आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस प्रियानो मी बघतो की त्याने धमकावलं आणि अगदी निवांत झालं, कारण प्रभू म्हणतो स्वर्ग आणि पृथ्वीवरचा सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. सर्व प्रकारचे वादळ शांत करण्याचा अधिकार प्रभूला आहे. आज कुठलं तरी वादळ तुमच्या जीवनामध्ये आहे का प्रियानो? ज्या वादळामुळे तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित आम्ही या वादळामध्ये बुडत आहोत, आमच्या समस्येमध्ये आम्ही बुडत आहोत, तर प्रियानो तो प्रभू ख्रिस्त जो तुमच्या सोबत आहे, जो तुमच्या नावेत आहे, त्या प्रभूकडे तुम्ही जा, प्रभूला सांगा की प्रभू मी बुडत आहे. आणि जेव्हा तुम्ही सांगाल प्रियानो, तो प्रभू तुम्हाला सहाय्य करण्यासाठी उभा राहील प्रियानो. हालेलुया. आम्हाला बघायला मिळतं प्रियानो की शिष्यांनी देखील प्रियानो आपल्यावर ओढवलेल्या वादळाबद्दल प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की सर्व काही निवांत झालं. तुम्हाला वाटतं का प्रियानो तुमच्या जीवनामध्ये निवांत व्हावं? मग काय करायचं आहे? प्रभूला सांगायचं आहे,
प्रभूला म्हणायचं आहे, जी ही परिस्थिती ओढवली प्रियानो, ती प्रत्येक परिस्थिती आम्हाला प्रभूला निवेदन करायची आहे, प्रभूला सांगायची आहे प्रियानो. त्याच वेळेस प्रियानो आमच्या जीवनातील प्रत्येक वादळ शांत. आणखी प्रियानो ज्या गोष्टी आम्हाला प्रभूला सांगायच्या आहे किंवा प्रभूला म्हणायच्या आहेत, त्या आहे प्रियानो आमचे प्रश्न. हालेलुया. काय सांगायचं आहे? आमच्या जीवनात कधी ना कधी कुठले ना कुठले प्रश्न आम्हाला पडतात की नाही? तुम्हाला पडतात? मला खूप जास्त पडतात बरं, खूप जास्त कंटिन्यू डोक्यात प्रश्न असतात आणि मग मी प्रभूला विचारते पण आणि परमेश्वर त्याचं उत्तर पण देतो. सो तुमच्याही जीवनामध्ये अनेक प्रश्न पडत असतील. तुमच्या परिवाराबद्दल असेल, तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल असेल, तुमच्या भावी जीवनाबद्दल असेल, तुमच्या करिअर संबंधात असेल किंवा कुठल्याही बाबतीमध्ये प्राणो तुम्हाला प्रश्न पडतात की नाही? पुढे काय होईल, मुलाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, पडतात की नाही? किती जणांना पडतात बरं? सगळ्यांनाच पडतात. आमचे जे प्रश्न आहे प्रियानो, ते प्रश्न आम्हाला प्रभूला सांगायचे आहे. हालेलुया. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं मत्ती 24:3, तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. आम्ही बघतो प्रियानो, जे शिष्य आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य किती आहेत? आपण मला वाटतं शिष्यांचं रहस्य बघितलं आहे की त्यामध्ये त्यांची नावं बघितली, त्यांची कामगिरी बघितली, त्यांचं पाचारण बघितलं, त्याचबरोबर ते कसे मरण पावले ह्या सुद्धा गोष्टी आपण बघितल्या. सो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्तासोबत ज्यावेळेस ते होते प्रियानो, त्यांच्या मनात एक प्रश्न होता की प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन कसं होईल, केव्हा होईल आणि त्या आगमनाच्या संबंधात कुठल्या कुठल्या गोष्टी घडतील याबद्दलचे प्रियानो प्रश्न या शिष्यांच्या मनामध्ये होते. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याचकडे येऊन एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहे हे आम्हास सांगा. आम्ही बघतो की जे शिष्य आहे प्रियानो, त्या शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की तुमच्या येण्याचं आणि काळाची जी समाप्ती होणार आहे त्याचे चिन्ह काय आहे. हालेलुया. आणि नंतर आम्ही बघतो प्रियानो, जर त्याच्या पुढच्या जर तुम्ही सविस्तर वाचलं प्रियानो, तर अनेक गोष्टी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने सविस्तर सांगितल्या. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या घटना घडणार आहे, कशा प्रकारे शेवट होणार आहे, प्रभूचं येणं कशा प्रकारे होणार आहे. माझ्या प्रियानो, याबद्दल आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना डिटेल सविस्तर सांगितलं. जर तुम्ही घरी गेल्यानंतर प्रियानो हा अध्याय जर तुम्ही वाचला प्रियानो, तर तुम्हाला पाहायला मिळेल की अनेक गोष्टीबद्दल येशू ख्रिस्ताने त्यांना खुलासा केला. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 4 पासून आम्ही थोडंसं बघूया, 4 आणि 5. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळजण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवितील. आम्ही बघतो की प्रियानो, ज्यावेळेस जी युगाची समाप्ती आहे त्याच्या चिन्हाबद्दल ज्यावेळेस प्रियानो शिष्याने येशू ख्रिस्ताला विचारलं प्रियानो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर दिलं, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. सो ही प्रभूच्या येण्याबद्दलचं चिन्ह आहे प्रियानो, ज्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त खुलासा करत आहे, त्याच्या शिष्यांना सांगत आहे. त्यानंतर वचन 6 मध्ये आम्ही बघतो की तुम्ही लढ्याविषयी ऐकाल व लढ्याच्या अवयवा ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्या शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस शिष्यांनी त्यांना विचारलं प्रियानो, त्यावेळेस आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट त्यांना सांगितली की पुष्कळ खोटे संदेश ते उडतील, पुष्कळ जण तुम्हाला फसवतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये लढाया होतील, लढ्याबद्दल तुम्ही ऐकाल, त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊ नका, दुष्काळ होतील, भूकंप होतील, अशा अनेक गोष्टी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने सविस्तर
त्याच्या शिष्यांना सांगितलं. हालेलुया. जर शिष्यांनी हा प्रश्न येशू ख्रिस्ताला विचारला नसता तर आतापर्यंतची जितक्या पिढ्या प्रभू येशू ख्रिस्तानंतर आणि शिष्यानंतर झाल्या प्रियांनो, ह्या गोष्टी आज आम्हाला समजल्या असत्या का? हालेलुया. हा प्रश्न जर शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलाच नसता प्रियांनो, तर कुठल्या कुठल्या घटना, कुठल्या गोष्टी घडणार आहे, प्रभूचं येणं कसं होणार आहे, पराक्रमाने होणार आहे, मेघारूढ होणार आहे, वैभवाने येणार आहे, मोठ्या कर्णाच्या नादाने प्रभूचं येणं होणार आहे, या कुठल्याही गोष्टी आम्हाला समजल्या नसत्या. हालेलुया. परंतु ज्यावेळेस आम्ही बघतो की शिष्याने येशू ख्रिस्ताला प्रश्न केला की प्रभू समाप्तीचे चिन्ह काय आहे हे आम्हास सांगा. प्रियांनो, आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये प्रियांनो अनेक प्रकारचे प्रश्न असतात. अनेक आमच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल देखील आम्हाला अनेक प्रश्न पडतात. बायबल संदर्भात पण आम्हाला अनेक प्रश्न पडतात. प्रियांनो, आम्ही कधी प्रभूला मागितले का, प्रभू या प्रश्नाचं उत्तर तू मला दे, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मला गायडन्स कर, मला मार्गदर्शन कर. किती जणांना बायबल संदर्भात प्रश्न पडतात? बरं पडतात. तुम्ही कधी प्रभूला विचारले का? विचारले? मिळाले त्याचं उत्तर? मिळाले का? जर आतापासून प्रियांनो तुम्ही मागितलं नसेल किंवा विचारलं नसेल तर यापुढे तुम्ही प्रभूला विचारा. तुमच्या जीवनाबद्दल विचारा, तुमच्या कुटुंबाबद्दल विचारा, आध्यात्मिक जीवनाबद्दल विचारा, प्रभूच्या वचनाबद्दल विचारा. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की मला हाक मार म्हणजे मी उत्तर देईन, तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेन. प्रभू अभिवचन देतो प्रियांनो, उत्तर देण्यासाठी अभिवचन देतो, आम्हाला सर्व काही सांगण्यासाठी. मग आम्ही का मागे राहावं प्रियांनो? कित्येक प्रश्न आमच्या जीवनात असतात प्रियांनो. असेही काही व्यक्ती आम्ही बघितलेले प्रियांनो की त्यांनी शेवटपर्यंत प्रियांनो त्या प्रश्नांना कधी शोधण्याचा प्रियांनो त्यांनी प्रयत्नच केला नाही. मग ते त्यांच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल असेल किंवा वचनाबद्दल प्रियांनो, कुठल्याही प्रकारे प्रियांनो त्यांनी कधी प्रभूला पण विचारलं नसेल, कधी एखाद्या सेवकालाही विचारलं नसेल आणि ते त्यांचे प्रश्न तसेच सोबत घेऊन गेले असतील. परंतु आम्हाला असं करायचं नाही. हालेलुया. आमचे जेही प्रश्न आहे प्रियांनो, त्या प्रत्येक प्रश्नांना प्रियांनो जे योग्य उत्तर प्रियांनो आम्हाला जर प्रभूकडून हवे असेल, मग असंही नाही की प्रियांनो प्रत्येक छोटे मोठे प्रश्न आम्ही घेऊन प्रभूकडे जावं. हालेलुया. ज्या गोष्टीबद्दल खरंच आम्हाला समजत नाही, ज्या गोष्टी खरंच खूप रहस्यमयी आहेत, अशा गोष्टी तुम्ही प्रभूला सांगा प्रियांनो. असे प्रश्न प्रभूला तुम्ही करा आणि प्रभू निश्चित तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईल. हालेलुया. आम्हाला आमच्या जीवनावर ओढवलेल्या संकटाबद्दल प्रभूला सांगायचं आहे. आमचे जे प्रियांनो प्रश्न आहेत प्रियांनो, ते प्रश्न आम्हाला प्रभूला सांगायचे आहे. त्यानंतर प्रियांनो आणखीन प्रियांनो जे आम्हाला प्रभूला सांगायचं आहे ते आहे प्रियांनो आपल्या आजारपणाबद्दल किंवा आपल्या प्रियजनांच्या आजारपणाबद्दल. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं मार्क 1:30 मध्ये, शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. ज्या प्रकारे प्रियांनो या वचनामध्ये आम्ही बघत आहोत, वचन 29 पासून जर आम्ही बघितलं तर आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की सभास्थानातून निघाल्यावर ते लागलेच याकोब योहान यांच्या बरोबर शिमोन व आंद्रिया याच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. काय केलं? लागले सांगितले. वेळ घालवला का? नाही. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पुन्हा वाचा ते वचन 30. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो की शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती. प्रियांनो बाकी शिष्याबद्दल ह्या गोष्टी लिहिलेल्या नाही की ते मॅरिड होते की अनमॅरिड होते, परंतु पेत्राबद्दल ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की पेत्र हा विवाहित होता. की नाही, ह्या गोष्टीवरून आम्हाला समजतं. आणि प्रियांनो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट की आपल्या सासूबद्दल खूप प्रेम होतं त्याच्या मनात, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? होतं की नाही? आम्ही बघतो प्रियांनो देवाचे लोक असेच असतात जे सगळ्यांवर प्रेम करतात. मग सासू असू द्या, सासरे असू द्या किंवा आई वडील असू द्या,
प्रभूने सर्वांवर प्रेम करणारा अंतकरण आपल्याला दिला आहे. हालेलुया. सगळ्यांना आम्ही बघतो की जो पेत्र आहे, आम्ही बघतो की शिमोनाची सासू आजारी पडली होती. काय पडली होती? आजारी पडली होती. काय झालं होतं तिला? काय आला होता? ताप आला होता. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या वेळेस ते घरी आले आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस त्यांना समजलं की ती तापाने आजारी पडली आहे आणि आम्ही बघतो की तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितलं. कोणाला सांगितलं? कोणाला सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्त. कोणी सांगितलं? शिमोन आणि त्याच्यासोबत आणखी कोण आहे? अंद्रिया आहे, याकोब आहे, योहान आहे. माझे प्राणो, आम्ही बघतो की बऱ्याचदा कधी कधी प्राणो आम्ही फक्त आमच्या स्वतःबद्दल प्रभूला सांगत असतो की प्रभू मला हे होतंय, ते होतंय, असं होतंय, तसं होतंय. होतंय असं बरेच जण हसले आहे की नाही. कधी कधी फक्त आम्ही स्वतःबद्दलच प्रभूला सांगत असतो की प्रभू मला हा त्रास होतोय, यामुळे मला वेदना होत आहे. पण आम्ही कधी आमच्या प्रियजनाबद्दल प्रभूला सांगितलंय का? प्राण आमच्या नातेवाईकांबद्दल प्रभूला सांगितलंय का? आमच्या ओळखी पाळखीच्या लोकांबद्दल आम्ही प्रभूला सांगितलंय का? प्रियानो, ज्या प्रकारे आम्ही बघतो की वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं प्रियानो की शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. हालेलुया. कदाचित येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलेला आहे, कदाचित येशू ख्रिस्ताने पण बघितलं असेल त्या ठिकाणी जाऊन. पण आम्ही बघतो की यांचं काम होतं, पेत्राचं काम होतं की त्यांनी प्रभूला सांगितलं. आमचं देखील हे काम आहे प्रेम. जरी प्रभूला ठाऊक आहे की ही व्यक्ती आजारी आहे, आमची प्रियजन आजारी आहे, आमचे नातेवाईक आजारी आहे, आमच्या परिवारातील सदस्य आजारी आहे, कोणीही आजारी असेल प्रेम, त्याबद्दल आम्ही प्रभूला सांगितलं पाहिजे की प्रभू माझा भाऊ आजारी आहे, माझी बहीण आजारी आहे, माझी माता आजारी आहे, माझे प्रियजन आजारी आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की शिमोनाने आणि त्याच्या सोबतच्या शिष्यांनी त्यांना सांगितलं, वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा त्याने जवळ जाऊन जेव्हा शिष्यांनी सांगितलं तेव्हा, हालेलुया, अगोदर लिहिले का? जेव्हा तुम्ही प्रभूला सांगाल, प्रभू तुमच्या सांगण्यानुसार त्या व्यक्तीला पूर्णपणे आरोग्य देईल. परंतु तुमचं काम आहे प्रभूला सांगणं. जरी तो प्रभू तुमच्या घरात येत आहे, प्रभूला सर्व काही माहित आहे, प्रभूच्या दृष्टीसमोर सगळ्या गोष्टी आहे, परंतु आमचं काम आहे की आमच्या प्रियजनांसाठी प्रभूला सांगणं, प्रभूला मध्यस्थी करणं, प्रभूला कळविणं. आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेव्हा त्याने जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. हालेलुया. कदाचित प्राणो आज आमच्या परिवारामध्ये कोणी आजारी नसेल, परंतु प्राणो काही जण असे असतील की जे पापाच्या आजाराने ग्रस्त असतील. आध्यात्मिकरित्या प्राणो ते आजारी असतील, एखाद्या पापामध्ये ते आजारी असतील प्राणो, कुठला तरी पापाचा आजार त्यांच्यामध्ये असेल प्राणो. त्यांच्याबद्दल तुम्ही आज प्रभूला सांगत आहात का? त्या व्यक्तीबद्दल तुम्ही प्रभूला कळवत आहात का? आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो शिमोनाने आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या शिष्याने ताबडतोब लगेच सांगितलं. हालेलुया. नाही तर कदाचित प्रियानो तिचा ताप वाढला असता, कदाचित ती मरण पण पावली असती, है की नाही? आम्हाला प्रियानो दिरंगाई करायची नाही, ह्या बाबतीमध्ये दिरंगाई करायची नाही. जरी प्रियानो आमचे परिवारातले सगळे चांगले असतील, प्रियानो निरोगी असतील, परंतु बरेचसे असे आहेत जे आध्यात्मिकरित्या आजारी आहेत, पापामध्ये आहे, पापामुळे ग्रस्त आहे, पापाच्या रोगामध्ये ते आहे. सो त्यांच्याबद्दल आम्हाला प्रभूला कळवायचं आहे, प्रभूला आम्हाला सांगायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूला सांगू की हो हो प्रभू, माझा भाऊ, माझी बहीण, माझी सासू, माझे प्रियजन आजारी आहे, प्रभू ते पापात आहे, समस्येत आहे, पापाच्या रोगामध्ये आहे प्राणो, ज्यावेळेस तुम्ही प्रभूला सांगाल प्राणो, प्रभू त्यांच्याकडे जाईल, प्रभू त्यांच्या हाताला धरविल आणि प्रभू त्यांना उठवेल आणि ते देवाची सेवा करू लागतील. प्राणो, तुम्हाला वाटतं का की तुमच्या प्रियजनांनी बरं व्हावं,
त्या पापाच्या आजारातून बरं व्हावं. हे कर्तव्य आमचं आहे की आम्ही प्रभूला कळविणं गरजेचं आहे, आम्ही प्रभूला सांगणं गरजेचं आहे. आम्हाला फक्त आमच्याबद्दलच सांगायचं नाही प्राणो, आमच्या परिवाराबद्दल, आमच्या परिवारातल्या व्यक्तीबद्दल आम्हाला सांगायचं आहे. त्यामुळं प्राणो त्यांचं जीवन वाचलं जाणार आहे. आणि एक वेळ अशी येईल की प्राणो त्या आजारातून ते पूर्ण बरे होतील, त्या पापाच्या आजारातून ते पूर्ण बरे होतील आणि तेच प्रभूची सेवा करू लागतील. हा बदल तुम्ही त्यांच्या जीवनात पाहाल ज्या वेळेस प्राणो तुम्ही प्रभूला त्यांच्याबद्दल सांगाल. ही जबाबदारी परमेश्वर आम्हाला देतो की जर आमचे प्रियजन एखाद्या आजारामध्ये आहेत प्राणो, पापामध्ये आहेत, पापाने ग्रस्त आहे प्राणो, त्यांच्याबद्दल प्रभूला सांगा. प्रभू प्राणो त्यांना बरं करण्यासाठी सामर्थ्यशाली देव आहे. हालेलुया. आम्हाला आमच्या प्रभूला आमच्या संकटाबद्दल सांगायचं आहे, आमच्या प्रश्नाबद्दल प्रभूला आम्हाला सांगायचं आहे, आम्हाला आमच्या प्रियजनांच्या आजाराबद्दल प्रभूला सांगायचं आहे. आणखी प्राणो आम्ही बघतो की ज्या गोष्टी आम्हाला प्रभूला सांगायच्या आहेत त्या आहे आमच्या अडचणी. हालेलुया हालेलुया. मार्क 6 वचन 35 आणि 36. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातील जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे, तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतःकरिता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. ओके, आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणी एक अडचण आहे प्राणो. ही अडचण शिष्यांचीच आहे. शिष्याच्या जास्त अडचणी होते है की नाही. जे शिष्य असतात त्यांच्या जास्त अडचणी असतात, बरोबर आहे की नाही. जे ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालतात, अनुसरण करतात, बरोबर आहे की नाही. जे शिष्य आहेत त्यांच्या मागे जास्त अडचणी. म्हणजे यावरून तुम्ही ओळखून घेऊ शकतात की तुम्ही येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणारे, वधस्तंभ घेऊन चालणारे खरे शिष्य आहात. ही तुमची पावती आहे, तुम्ही शिष्यत्व आहात याची. जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी आहेत, प्रश्न आहे, संकट आहेत, समुद्र आहे, तुफान आहे, याचा अर्थ हा आहे की तुम्ही शिष्य आहात. हालेलुया. ज्याच्या जीवनामध्ये अडचणी नाही, तुफान नाही, प्रश्न नाही, समस्या नाही, आजारपण नाही, प्रियजनांच्या जीवनात आजारपण नाही, याचा अर्थ आम्ही शिष्यच नाही आहे की नाही. कारण पेत्राच्या सासूच्या जीवनातच आजारपण होतं आहे की नाही. त्याच्याच जीवनात वादळ आलं, प्रश्न आले. ही पावती प्राणा आमच्या शिष्यत्वाची की आम्ही खरंच प्रभूचे शिष्य आहोत की नाही, खरंच आम्ही येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालत आहोत की नाही. हालेलुया. या ठिकाणी प्राणो शिष्यांची ही अडचण आहे. ज्या प्रकारे आम्ही बघतो की 5,000 भोजन या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे. आणि ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो की दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले म्हणजे सांगितलं है ना, सांगणं, निवेदन करणं. म्हणून प्राणो आम्ही बघतो की प्रत्येक ठिकाणी असं लिहिलेले म्हणाले 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 है की नाही. त्याला तुम्ही अंडरलाईन करा. आणि मी बघतो प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे, तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतःकरिता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. त्यांनी त्यास उत्तर दिले, तुम्हीच त्यांना खाव्यास द्या. ते त्याला म्हणाले, काय? आम्ही जाऊन 200 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खाव्यास द्याव्या. तो त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले, 5 व 2 मासे. सुप्रियांनो, आम्ही बघतो की एक अडचण आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुम्ही लोक समुदायाला जेव घाला. पण अडचण काय आहे? भाकरी कमी आहे. हालेलुया. होतं असं कधी पाहुणे येतात आणि स्वयंपाक कमी पडतो, होतं ना असं, है की नाही. अशीच काही परिस्थिती शिष्यांची झाली. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही या लोकसमुदायाला खाऊ घाला. इतका मोठा लोकसमुदाय आहे. आणि आम्ही बघतो की ते कोणत्या ठिकाणात आहेत? रानामध्ये आहेत. आणि अरण्यामध्ये असताना प्राणो आम्ही बघतो की दिवस पण उतरला होता, म्हणजे दिवस मावळला होता. उतरणंच म्हणजे मावळणं. आणि आम्ही बघतो की प्राणो अशा परिस्थितीमध्ये दिवस माळवलेला आहे, थोडासा अंधार पडत असेल,
की नाही, लोक भुकेने कासावीस झाले असतील, त्यांच्यासोबत लेकरं पण असतील. आणि अशा वेळेस प्रियानो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की तुम्ही त्यांना खाव्यास द्या, की नाही. परंतु या शिष्यांची अडचण होती की त्यांच्याकडं फक्त 5 भाकरी आणि हालेलुया कमतरता आहे. ही एक अडचण आहे त्यांची. प्रभू येशू ख्रिस्त तर म्हणत आहे असं करा. आध्यात्मिकरित्या जर बघितलं तर प्राणो बऱ्याचदा प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा असते की प्राणो आम्ही अनेकांना खाऊ घालावं देवाच्या वचनाच्या द्वारे, बरं का. कारण देवाचं वचन हे काय आहे? अन्न आहे, स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, स्वर्गीय मान आहे. सो प्रियानो बऱ्याचदा कधी कधी प्रियानो प्रभूची इच्छा असते की आम्ही इतरांना सुवार्ता द्यावी, इतरांना वचनातून आम्ही खाऊ घालावं, तृप्त करावं. पण अडचण ही असते प्रियानो की आमच्याकडे प्रियानो भाकरीची कमतरता आहे. आमच्याकडे कमी भाकरी आहे, थोड्याशा मोजक्या भाकरी आहे, थोडंसं वचन आहे, थोडंसं प्रकाशन आहे, थोडंसं प्रगटीकरण आहे, ज्याद्वारे इतक्या लोकांना आम्ही खाऊ घालू शकत नाही. आणि माझ्या प्राणो आम्ही बघतो की हीच अडचण घेऊन, हीच समस्या घेऊन प्राणो आम्ही बघतो की शिष्य कोणाकडे आले? कोणाकडे आले? ते एकमेकांना सांगत बसले का? ते कोणाकडे आले? येशू ख्रिस्ताकडे. सो प्रभूची इच्छा आहे की प्राणो तुम्ही देखील इतरांना खाऊ घालावं त्याच्या वचनाच्या द्वारे. इतरांना प्राणो तुम्ही सुवार्ता सांगावी, इतरांना देवाच्या वचनातून तुम्ही ज्ञान द्यावं, इतरांना प्राणो तुम्ही देवाच्या वचनाने प्राणो त्यांना तृप्त करावं, त्यांना खाऊ घालावं. परंतु प्राणो जर तुम्ही कमी पडत आहात, तुमच्याकडे जर वचन कमी आहे, प्रकाशन कमी आहे, प्रगटीकरण आहे प्राणो कमी आहे आणि प्राणो हीच अडचण तुमच्या जीवनामध्ये आहे, तर ती अडचण घेऊन तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. हालेलुया. प्राणो ते आपसात प्राणो बोलत बसले नाही की आता काय करायचंय. प्रभू येशू ख्रिस्त तर असं म्हणत आहे आपण कुठून ना भाकरी द्यायच्या. आम्ही बघतो की प्राणो ही जी अडचण आहे प्राणो, ही अडचण घेऊन प्राणो ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला 36 मध्ये पाहायला मिळतं, तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतः करिता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. कधी कधी आम्हाला वाटतं की प्राणो लोकांनी स्वतः जावं, स्वतः वचन ग्रहण करावं, पण देवाची इच्छा आहे की नाही आम्ही त्यांना द्यावं. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही पाहायला मिळतं की त्याने त्यास उत्तर दिले तुम्हीच. हालेलुया. लोकांना पाठवू नका, जे तुमच्याकडे आलेले आहेत, जे अन्नासाठी आलेले आहेत, जे प्रभूकडे आले त्यांना तुम्हीच खावं द्या. त्यांना अन्य ठिकाणी पाठवू नका. शिष्यांची इच्छा होती की यांनी जावं आणि स्वतः विकत घ्यावं, पैसे द्यावे, विकत घ्यावं, तृप्त व्हावं. परंतु ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतं, वचन आम्हाला सांगतं की त्याने त्यास उत्तर दिले तुम्हीच. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया आम्हीच, आम्हीच. प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे प्राणो इतरांना खाऊ घालण्यासाठी. हालेलुया. प्रभूची इच्छा नाही की प्राणो लोकांनी इतरत्र भटकावं. देवाची इच्छा आहे की त्यांना आम्ही तृप्त करावं, आणि ते म्हणजे देवाच्या वचनाच्या द्वारे. हालेलुया. सो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की त्याने त्यास उत्तर दिले तुम्हीच त्यांना खाव्यास द्या. ते त्याला म्हणाले काय? आम्ही जाऊन 200 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खाव्यास द्याव्या. तो त्यांना म्हणाला तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले 5 व 2 मासे. नंतर त्याने त्या सर्व लोकांस हिरवळीवर गटागटाने बसावयास सांगितले. तेव्हा ते 100 व 50 असे पंक्तीने बसले, जणू काय वाफेच. मग त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकऱ्या मोडल्या व त्या त्यांना वाढाव्यास आपल्या शिष्याजवळ दिल्या. ते 2 मासे ही सर्वांस वाटून दिले. मग सर्वजण जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे 5000 पुरुष होते. हालेलुया. सो त्यांची अडचण होती की प्राणो त्यांच्याकडे कमी भाकरी होत्या, आणि हीच अडचण घेऊन प्राणो ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले. आणि आम्ही बघतो की त्याच छोटंसं जे होतं प्राणो,
ज्या 2 मासे आणि ज्या 5 भाकरी होत्या प्राणो, प्रभूने त्यांनाच आशीर्वादित केलं. सो जेही तुमच्याकडे आहे प्राणो, जितकंही प्रकाशन आहे, जितकंही वचन तुमच्याकडे आहे प्राणो, ज्यावेळेस तुम्ही प्रभूला सांगाल की हो प्रभू मी कमी पडत आहे किंवा माझ्याकडे इतकंच आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे जाल, प्रभूच्या हातामध्ये ते समर्पित कराल प्राणो, प्रभू इतकं देईल की खाऊन सर्वजण तृप्त होतील आणि त्यातूनही उरेल इतकं प्रकाशन, इतकं ज्ञान, इतकं आत्म्याचं प्रगटीकरण परमेश्वर तुम्हाला देईल. ज्यावेळेस तुम्ही अडचण तुमच्या प्रभूला सांगाल तेव्हा. आज प्राणो, तुम्ही आध्यात्मिकरित्या तुमची ही अडचण आहे का? तुम्हाला वाटते का प्राणो की मी प्रभूचं वचन, जे भुकेले किंवा जे प्यासले प्रभूसाठी आहे त्यांना मी देऊ शकत नाही, त्यांना मी सुवार्ता सांगू शकत नाही, त्यांना मी प्रभूबद्दल सांगू शकत नाही? किती जणांना असं वाटतं बरं? प्राणो, आज तुम्ही या, प्रभूकडे या. प्रभू इतकं आशीर्वादित तुम्हाला करेल प्राणो, इतकं ज्ञानाने, इतकं प्रगटीकरणाने भरवेल आणि तुमच्याकडे जे आहे प्राणो, प्रभू त्याला बहुगुणित करेल. हालेलुया. प्रभू इतकं देईल की प्राणो, संपूर्ण खाऊन तृप्त होऊन त्यातून देखील उरेल. हालेलुया. सो कुठल्याही प्रकारची अडचण असेल प्राणो, ते तुम्ही प्रभूकडे घेऊन या. तो प्रभू निश्चित प्राणो त्याला बहुगुणित करील आणि त्या अडचणीतून तुम्हाला सोडवेल. ओके, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघितल्या? आपल्यावर ओढवलेली संकटे, त्याच्यानंतर आपले प्रश्न, आपले आजारपण, आपल्या प्रियजनांचं आजारपण, आपल्या अडचणी. ओके, आणखी प्रियानो, लूक 9:38. तेव्हा पहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, गुरुजी, मी आपणाला विनंती करीतो, माझ्या मुलावर कृपादृष्टी करा, कारण हा माझा एकुलता एक आहे. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघत आहोत प्रियानो की एक बाप आहे आणि एक बापाचा जो मुलगा आहे प्रियानो, तो कसा आहे? एका आत्म्याने बांधलेला आहे, एक कुटुंबातलं एक सदस्य आहे. आणि प्रियानो, मी बघतो की या कौटुंबिक गरजामध्ये किंवा कौटुंबिक जी समस्या आहे त्यामध्ये ह्या गोष्टी येतात. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, वचन आम्हाला पाहायला मिळतं की नंतर असे झाले की दुसऱ्या दिवशी ते त्या डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला. तेव्हा पहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, गुरुजी, मी आपणाला विनंती करीतो, माझ्या मुलावर कृपादृष्टी करा, कारण हा माझा एकुलता एक आहे. सो प्रियानो, एक बापाची एक अडचण आहे प्रियानो की त्याचा मुलगा जो आहे तो बंधनामध्ये आहे. हालेलुया. समस्येमध्ये आहे, एक आत्म्याने तो पछाडलेला आहे, सैतानाच्या अधिपत्याखाली तो आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो, अशा वेळेस हा जो बाप आहे प्राणो, तो कोणाचीही पर्वा करत नाही आणि तो लोक समुदायामध्ये आहे, अनेक लोक त्याच्या अवतीभोवती आहेत प्राणो. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की नंतर असे झाले की दुसऱ्या दिवशी ते त्या डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला. तेव्हा पहा, समुदायातून म्हणजे जितका मोठा समुदाय होता त्या समुदायातील एका व्यक्तीने, एका मनुष्याने मोठ्याने ओरडून म्हणाला, गुरुजी, मी आपणाला विनंती करीतो की माझ्या मुलावर कृपादृष्टी करा, कारण हा माझा एकुलता एक आहे. आणि पहा, कोणी एक आत्मा याला धरतो आणि हा एकाएकी ओरडतो. मग तो ह्याला असा पितो की ह्याला फेस येतो, तो ह्याला पुष्कळ ठेचतो व याला सोडित नाही. सप्रानो, आम्ही बघतो की बऱ्याच माता पितांच्या जीवनामध्ये प्राणो त्यांचे लेकर अनेक प्रकारच्या बंधनामध्ये असतील, कदाचित व्यसनात असतील, व्याभिचारात असतील किंवा अनेक कुठल्याही प्रकारच्या सैतानी बंधनामध्ये असतील प्राणो. माझे प्राणो, याबद्दल आम्हाला प्रभूला सांगायचं आहे. आम्हाला समाजाची, लोकांची प्राणो पर्वा करायची नाही. जर आम्ही त्यांची पर्वा केली तर कदाचित आमच्या मुलाबाळांचा नाश होईल
कित्येक जण प्राणो बंधनात असतात आणि त्यांना ज्यावेळेस म्हटलं जातं की तुम्ही चर्चमध्ये घेऊन या, प्रार्थनेला घेऊन या प्राणो, ते घेऊन येत नाही. कारण त्यांना वाटतं की त्यांचा समाज त्यांना नाव ठेवेल, त्यांचे लोक त्यांना नाव ठेवतील प्राणो. आणि अशाच कित्येक प्राणो अनुभव आम्ही घेतले की प्राणो कित्येक जण जे प्राणो दुष्ट आत्म्याने ग्रसित होते प्राणो, ते आमच्या डोळ्यात देखत मरण पावलेलं आम्ही पाहिलेले आहे. सो ही बाब साधारण नाही प्राणो. एखादं व्यसन जे आहे ते देखील एक बंधन आहे, ते एक नाशाप्रत घेऊन जाणार आहे प्राणो. माझे प्राणो, आमचे मुलं मुली जर नाश पावत आहे, बंधनामध्ये आहेत, अडखळणामध्ये आहेत, सैतानी अधिपत्याखाली आहे, एखाद्या पापाच्या गुलामगिरीमध्ये आहे, त्याबद्दल आम्हाला प्रभूला सांगायचं आहे, आम्हाला प्रभूकडे आक्रोश करायचा आहे, आम्हाला प्रभूकडे ओरडायचं आहे. आम्हाला हा विचार करायचा नाही की हा लोक समुदाय मला काय म्हणेल. ह्या बापाने कुठलीही पर्वा केली नाही. ज्यावेळेस तो प्रभूकडे आला प्राणो, तो प्रभूला जोरात ओरडून म्हणाला, गुरुजी माझ्या मुलाला वाचवा. प्राणो, कदाचित आज आमचे लेकर, आमचे मुलं मुली प्राणो एखाद्या बंधनामध्ये असतील प्राणो, त्याबद्दल आम्हाला प्रभूला सांगायचं आहे. त्याबद्दल आम्हाला कुठलाही संकोच करायचा नाही. जे असेल ते प्रभूला आम्हाला सविस्तर सांगायचं आहे की हो प्रभू, माझ्या मुलाच्या जीवनात अशा प्रकारचे बंधन आहे. प्रभू माझ्या मुलाला वाचवा, प्रभू माझ्या मुलीला वाचव. ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे याल प्राणो, प्रभूकडे तुम्ही ओरडाल, विनंती कराल. आणि ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो वचन 42 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तो जवळ येत आहे, इतक्या अद्भुताने त्याला आपटले व पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाच्या जवळ परत नेले. हालेलुया. तुम्हाला वाटतं की प्राणो तुमच्या लेकराने प्राणो बंधनातून बाहेर यावं. बंधन कुठलंही असू शकतं प्राणो, व्यसनाचं असू शकतं, पापाचं असू शकतं, गुलामगिरीचं असू शकतं, सैतानी बंधनाचं असू शकतं. जर ह्या बापाने प्राणो त्या मुलाला येशू ख्रिस्ताकडे आणलं नसतं प्राणो, तर कदाचित तो मुलगा मरण पावला असता. कारण प्राणो मी बघतो की सैतान हा घात करणारा आहे. आमची जबाबदारी आहे की आमच्या मुला बाळाच्या प्रति प्राणो आम्ही जागरूक व्हावं. त्यांच्या प्रति आम्ही परमेश्वराला निवेदन करावं, परमेश्वराला सांगावं. कदाचित आमचे भाऊ असतील, आमच्या बहिणी असतील, आमचे प्रियजन असतील, आमचे मित्र असतील, आमच्या मैत्रिणी असतील किंवा आमचे नातलग असतील, कदाचित ते कुठल्या तरी बंधनात असतील प्राणो. त्या प्रत्येकाची जबाबदारी परमेश्वर आज आम्हाला देत आहे की त्यांच्याबद्दल आम्ही प्रभूला सांगावं, त्यांच्याबद्दल आम्ही प्रभूकडे विनंती करावी. प्रियानो, आज तुम्ही अशा लोकांसाठी विनंती करणार आहात का जे आज कुठल्या तरी बंधनामध्ये आहेत? याबद्दल आम्हाला प्रभूला सांगायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सांगाल प्रियानो, प्रभू निश्चित त्या व्यक्तीला सर्व बंधनातून मोकळीकता देईल, ज्या प्रकारे या मुलाला प्रभूने मोकळीकता दिली. आणखी प्रियानो, ज्या गोष्टी आम्हाला प्रभूला सांगायचं आहे ते आहे आमचं अपयश. हालेलुया. किती जणांच्या जीवनात अपयश आहे? कोणाच्याच नाही? वाव, छान. प्रभूची कृपा आहे. कधीच अपयश आलं नाही कामामध्ये, व्यवसायामध्ये, रोजगारामध्ये, जॉबमध्ये, शिक्षणामध्ये? कधीच आलं नाही? ओके. सो काहींच्या जीवनात आहे, काहींच्या जीवनात नाही. ज्यांच्या जीवनात नाही प्रभूची कृपा त्यांच्यावर आहे. हालेलुया. परंतु प्रियानो, असे काही कदाचित जगी किंवा ऐहिक जीवनात आम्ही अपयशी नसू, परंतु कदाचित आम्ही आध्यात्मिक जीवनात अपयशी असू. हालेलुया. सो आमचं कुठलंही अपयश असू द्या, आमचं अपयश आम्हाला प्रभूला सांगायचं आहे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं लूक 5:5. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडितो. या ठिकाणी प्रियानो, जो शिमोन आहे, पुन्हा शिष्य आले हे की नाही? वारंवार शिष्य येतात. बिचारे शिष्यांच्या जीवनात खूपच काही गोष्टी असतात, है ना? अपयश पण त्यांच्या जीवनात येत, है की नाही? आम्ही बघतो प्रियानो, या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं
पहिल्या शिष्याला पाचारण या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे. आणि जर प्राणू सुरुवातीपासून जर आम्ही बघितलं तर मला पाहायला मिळतं की नंतर असे झाले की लोकसमुदाय त्यांच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणे सरोवराच्या किनाऱ्यापाशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेच 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून लोकसमुदायात शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. हालेलुया. त्याच्यामध्ये असणारा स्पष्ट वक्तेपणा आम्हाला पाहायला मिळतो की प्रियानो, जे आहे जसं आहे ते प्रत्येक गोष्ट त्याने प्रभूला स्पष्टपणे सांगितली की प्रभू, आम्ही रात्रभर कष्ट केले. हालेलुया. रात्रभर आम्ही मासे धरण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आम्ही काही धरिले नाही. हालेलुया. पुष्कळ काम केलं प्रियानो, परंतु आमच्या हाती काही लागलेलं नाही. पुष्कळ मेहनत केली, परंतु अपयशच आमच्या हाती लागत आहे. असं कारण कुठलंही असू द्या प्रियानो, जेही आमचं अपयश आहे, आमच्या कामामध्ये असेल, आमच्या वैवाहिक जीवनात असेल, आमच्या पारिवारिक जीवनात असेल, आमच्या सेवकाईमध्ये असेल, कुठल्याही कारणामुळे प्रियानो जर आमच्या जीवनात अपयश येत आहे, त्या अपयशाबद्दल प्रभूला सांगा, मुळीच संकोच करू नका. हालेलुया. आम्ही बघतो की प्रियानो, जो पेत्र होता हा स्पष्ट वक्तेपणाने बोलणारा होता, स्पष्ट बोलणारा होता. आणि या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की शिमोनाने त्याला उत्तर दिले. शिमोन त्याला म्हणाला, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही. बरेच जण असे असतात प्रियानो, जे आपलं अपयश झाकून ठेवतात की नाही मला लोक नाव ठेवतील, किंवा एखादी गोष्ट प्रियानो देव समोर आणत नाही. ठीक आहे, तुम्ही लोकांसमोर नका आणू प्रियानो, कदाचित लोक तुम्हाला नाव ठेवतील, परंतु आम्ही जो विश्वसनीय आहे त्याला तर आम्ही सांगू शकतो. हालेलुया. ठीक आहे, तुम्ही एखाद्या सेवकालाही सांगू नका, परंतु तो प्रभू जो विश्वसनीय आहे त्याला तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही कुठे अपयशी होताय. तुमच्या मुलांच्या बाबतीत, तुमच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कुठे अपयशी ठरत आहात ते सगळं प्रभूला सांगा की प्रभू, हो मी कष्ट केले प्रभू, परंतु मी अपयशी ठरत आहे. मी प्रयत्न करत आहे, परंतु अपयश 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 येत आहे. प्रभू, मी अभ्यास करत आहे, परंतु मी नापास होत आहे. कुठल्याही प्रकारचं अपयश असेल प्रियानो, त्याला मुळीच झाकून ठेवू नका. तुमच्या प्रभूला तुम्ही सांगा की हो प्रभू, मी कष्ट केले, परंतु माझ्या हाती काही लागत नाही. मी श्रम करतो, परंतु मला बरकत नाही, यश नाही. ज्या प्रकारे प्रियानो या शिमोनाने, पेत्राने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही. सो आज कुठेतरी प्रियानो तुमच्या जीवनात जर अपयश असेल, या अपयशाची जाणीव तुम्हाला होत असेल की नाही, मी इथे कमी पडत आहे, मी माझ्या कुटुंबासाठी कमी पडत आहे, मी सेवेसाठी कमी पडत आहे, मी माझ्या शिक्षणामध्ये कमी पडत आहे, मी माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये कमी पडत आहे, माझ्या पारिवारिक जीवनामध्ये मी अपयशस्वी होत आहे, एक पत्नी म्हणून मी अपयशस्वी होत आहे. सो प्रियानो, त्या सर्व गोष्टी तुम्ही प्रभूला सांगा, तो प्रभू तुम्हाला यशस्वी करेल प्रियानो. हालेलुया. या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की मग त्यांनी तसे केल्यावर, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडितो. ज्यावेळेस तुम्ही सांगाल, प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करेल की तू असं असं कर. आणि ज्यावेळेस प्रियानो तुम्ही प्रभूच्या सांगण्याप्रमाणे कराल, वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं वचन 6 मध्ये, मग त्यांनी तसे केल्यावर
आम्ही आमचं अपयश प्रभूला सांगायचं आहे, प्रभूकडून मार्गदर्शन मिळवायचं आहे, मार्गदर्शनानुसार करायचं आहे. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की मग त्यांनी तसे केल्यावर येशूने सांगितलं पुन्हा जाळी सोडा, त्यांनी जाळी सोडली. अपयश आले, रात्रभर कष्ट केले, थकले, जाळी ओढून पाहिली असेल, जाळी प्रत्येक वेळेस खाली असेल, परंतु आता पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जाळी सोडा. जर प्रभू सांगत आहे तर पुन्हा आम्हाला ते करायचं आहे, प्रभूच्या मार्गदर्शनानुसार करायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करू, मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. हालेलुया. प्रभू तुम्हाला इतकं यशस्वी करेल प्रियानो की ते यश सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही. हालेलुया. यशस्वी व्हायचंय प्रत्येक बाबतीमध्ये. आमचा प्रभू यशस्वी आहे प्रियानो. ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की प्रत्येक लढाईसाठी घोडा सज्ज केला जातो, परंतु यश देणं परमेश्वराकडे आहे. हालेलुया. सो जर तुम्हाला यश हवे असेल तर आमचं अपयश प्रभूला सांगायचं आहे, आमच्यातली कमतरता प्रभूला सांगायची आहे. त्यानंतर प्रभू मार्गदर्शन करेल, अगोदर नाही. ज्यावेळेस प्रियानो पेत्राने सांगितलं की प्रभू असं आहे, बरं मी रात्रभर कष्ट केले, रात्रभर मासे धरण्याचा प्रयत्न केलाय प्रभू, परंतु मला काहीही मिळालं नाही, हे सांगितल्यानंतर प्रभूने त्यांना सांगितलं की पुन्हा जाळी सोड. आणि प्रभूने सांगितल्यानंतर चमत्कार घडला. हालेलुया. सो प्रभू अगोदर करणार नाही, तुम्हाला स्वीकृती द्यावी लागेल की हो प्रभू, मी इथे कमी पडत आहे, मी इथे दुर्बल आहे, मी इथं अपूर्ण आहे. ज्यावेळेस प्रियानो तुम्ही तुमच्या अपयशाबद्दल प्रभूला सांगाल, त्याच वेळेस प्रभू तुम्हाला यशस्वी करेल प्रियानो. हालेलुया. आणखी प्रियानो ज्या प्रकारे योहन 11:21 मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. ओके, या ठिकाणी प्रियानो एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. ह्या दोघी पण प्रियानो प्रभूचे शिष्य आहे, प्रभूची सेवा करणारे आहेत. आणि यांच्या जीवनामध्ये प्रियानो एक हानी झाली, यांच्या जीवनामध्ये एक नुकसान झालेलं आहे, एक दुःख त्यांना झालेलं आहे. त्यांचा जो भाऊ आहे तो मरण पावलेला आहे. आणि प्रियानो ज्यावेळेस ही घटना घडते प्रियानो, आम्ही बघतो की मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. म्हणजे जी घटना घडलेली आहे, जे दुःख झालेलं आहे, जे हानी झालेली आहे, जे नुकसान झालेलं आहे, त्याबद्दल ती येशूला सांगत आहे. कोणाला सांगत आहे? आणि असा विचार करू नका बरं का की प्रभूने लाजराला जिवंत केलं, आम्ही जर प्रभूला असं सांगितलं तर प्रभू आमच्या प्रियजनांना जिवंत करेल, असा विचार करू नका बरं का. सो जे आम्ही गमावलंय आहे की नाही, जे आमचं सुख आम्ही गमावलंय किंवा जे दुःख आम्हाला झालंय, जे प्रियजन आम्ही गमावले, जे नाते आम्ही गमावले, त्याबद्दल आम्ही प्रभूला सांगितलं पाहिजे आहे की नाही. आमची मानसिकता इतकी की आमच्या डोक्यामध्ये फार अर्थ निघतात आहे ना, आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघतात. ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो माझ्या डोक्यात पण असंच आलं आहे की नाही. वाटतं ना, ज्यावेळेस आपण वाचतो आम्हाला वाटतं की खरंच असं झालंय, मार्थाच्या जीवनामध्ये लाजराला जिवंत केले, तसं होईल का? किती जणांच्या डोक्यात असं आलं बरं? आलं ना, है ना. म्हणजे माझ्यासारखंच विचार करतात. सगळ्यांना आम्ही बघतो की या वचनामध्ये जी हानी झालेली आहे प्रियानो, जे दुःख तिला झालेलं आहे, त्याबद्दल ती प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे की प्रभू मी ही गमावलंय, मी माझ्या भावाला गमावलंय. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन पुढे आम्हाला सांगतं, तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपणाला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. सो आम्ही बघतो की प्रियानो जी गोष्ट तिने गमावली होती
त्याबद्दल प्रियानो आम्ही बघतो की तिने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की प्रभू मी माझ्या भावाला गमावले. सो प्रियानो ह्या ठिकाणी असा अर्थ घेऊ नका जे प्रियजन आम्ही गमावले ते आम्हाला पुन्हा मिळतील असं नाही. सो ज्या गोष्टी प्रियानो जे सुख प्रियानो जे नाते आम्ही गमावलेत प्रियानो त्याबद्दल परमेश्वर बोलतो. कारण प्रत्येकालाच प्रभू जिवंत करणार नाही है की नाही. आलिशा मरण पावला, आलिशा जिवंत झाला का? नाही झाला ना, मरण पावला बरोबर. मोशे मरण पावला, मोशे जिवंत झाला का? म्हणजे असं आहे का की प्रभू सगळ्यांनाच उठवतो? नाही. क्वचित काहींचं जीवन ती अनुग्रह असतो, काहींवर प्रभूची कृपा असते की प्रभू त्याला साक्ष म्हणून उभा करतो. पण प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं होत नाही. म्हणून हा विचार आम्ही बाजूला सारूया. सो प्रियांनो आम्ही जे गमावले त्याबद्दल ज्यावेळेस आम्ही प्रभूला सांगतो आणि आम्ही बघतो की ज्या गोष्टी तिने गमावल्या ती प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं प्रियांनो. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे वचन 43 मध्ये आम्हाला पाहायला मिळते, असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. मरियेकडे आलेल्या यहुदाने त्यांनी जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याचवर विश्वास ठेवला. सो प्रियांनो यातून आम्ही हा अर्थ घेऊ शकतो की जे आम्ही गमावलेलं आहे प्रभू ते आम्हाला पुन्हा देण्याचं अभिवचन देतो. प्रियांनो ज्यावेळेस आम्ही आमचं झालेलं नुकसान, आमची हानी प्रियांनो, आमचे दुःख, आमचे नातेसंबंध, ज्या गोष्टी आम्ही गमावलेल्या आहे, आमची शांती आम्ही गमावली असेल, आमची समृद्धी आम्ही गमावली असेल, आमचं प्रियांनो आरोग्य आम्ही गमावलं असेल, या सगळ्याबद्दल तुम्ही प्रभूला सांगा की प्रभू मी हे गमावलं आहे. माझं घर मी गमावले, माझे नातेसंबंध मी गमावले, प्रभू मी सर्व काही गमावलं आहे. ज्यावेळेस तुम्ही असं सांगाल प्रभू त्याच्या कृपेने त्या सर्व गोष्टी तुम्हाला वापस करेल. आम्हाला सांगायचं आहे ज्याही गोष्टी आमच्या झालेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला प्रभूला सांगायचं आहे आणि प्रभू निश्चित ते परत करेल. प्रियांनो तुम्ही विश्वास करता? प्रियांनो तुम्ही विश्वास करता? जर तुम्ही विश्वास कराल तर तुम्ही देवाचा गौरव पाहाल. प्रियांनो हालेलुया. आणखी प्रियांनो एक शेवटचं उदाहरण आम्ही घेऊया. मार्क 10:51. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्ती व्हावी. सो प्रियांनो ज्यावेळेस आम्ही बघतो वचन 46 पासून जर आम्ही वाचलं तर याबद्दल आम्हाला सविस्तर पाहायला मिळेल की एक आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या जवळ आला असेल, प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं नसेल का तो आंधळा आहे की नाही? पाहिलं असेल. मग का बरं प्रभू त्याला प्रश्न विचारतो की मी तुझ्यासाठी काय करू? हालेलुया, हालेलुया. जो आम्ही ज्या प्रकारे बघतो प्रियांनो, नंतर ते येरिहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय येरिहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठ्याने म्हणाला, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. जी त्याची गरज होती प्रियांनो ती त्याने येशूला सांगितली. हालेलुया. त्याने विचार केला का हा तर दाविदाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताला समजत नाही का मी आंधळा आहे? असा विचार केला का त्याने मनात? कधी कधी आम्ही असा विचार करतो की प्रभू बघत नाही का माझ्या जीवनाला?
प्रभूला दिसत नाही का माझ्या समस्या? है की नाही? वाटते असं कधी कधी, है की नाही? तर प्रियानो, आम्ही बघतो की प्रभूची इच्छा आहे की प्रियानो आम्ही प्रभूशी बोलावं, आम्ही प्रभूला सांगावं. प्रभूला माहिती आहे की तो आंधळा आहे. प्रभूची इच्छा आहे की प्रियानो ज्याही तुमच्या गरजा आहे, जे गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे त्याबद्दल तुम्ही प्रभूला सांगावं, ही प्रभूची अपेक्षा आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो आज प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. जसं प्रियानो तो या आंधळ्याला म्हणत आहे की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. हा प्रश्न प्रभू आज तुमच्याशी बोलत आहे. हा प्रश्न प्रभू तुम्हाला करत आहे की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. सो आज तुम्ही सांगणार का प्रियानो त्या प्रभूला? तुमची कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, अडचणी असू द्या, कौटुंबिक समस्या असू द्या, अपयश असू द्या, संकट असू द्या, आजारपण असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या प्रियानो आज आम्हाला प्रभूला सांगायचं आहे. हालेलुया. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रश्न विचार कर. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्येक गोष्ट माहिती, परिस्थिती माहिती आहे की हा आंधळा आहे, याला दृष्टी नाही, याला दृष्टीची गरज आहे, हे प्रभूला ठाऊक आहे. पण प्रभूची इच्छा आहे की प्रियानो आम्ही प्रभूशी बोलावं. प्रभूला माहित आहे आमच्या जीवनामध्ये कुठल्या कमतरता आहे, कुठल्या गोष्टीची गरज आहे, हे प्रभूला ठाऊक आहे. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही प्रभूला सांगावं की प्रभू मला दृष्टी नाही, ही कमतरता माझ्या जीवनात आहे. तर आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की आंधळा त्याला म्हणाला गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. त्याने येशू ख्रिस्ताला सांगितलं की हो प्रभू मी आंधळा आहे, मला दृष्टी हवी आहे. तर कदाचित प्रियानो आज आम्ही शारीरिक नेत्र आमचे चांगले असतील प्रियानो, परंतु प्रियानो कदाचित आमच्याकडे आत्मिक नेत्र नसतील. कदाचित प्रियानो आम्ही आध्यात्मिकरित्या आज आंधळे असू की ज्याद्वारे आम्ही देवाच्या संबंधित गोष्टी पाहू शकत नाही. अनेक गोष्टी आहेत ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत ज्या आमच्या डोळ्यांना दिसत नाही. अनेक अशा गोष्टी आहेत जे वचनाचे रहस्य आहे, जे वचनाचं प्रकाशन आहे, ते आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही, आम्हाला दृष्टांत प्राप्त होत नाही, परमेश्वराचं सामर्थ्य आम्हाला दिसत नाही. तर आज प्रियानो आम्ही आध्यात्मिकरित्या आंधळे आहोत. आणि जर प्रियानो आज तुम्ही त्या प्रभूला म्हणाल की प्रभू मला दृष्टी दे, आत्मिक नेत्र प्रभू मला तू दे, तर प्रभू तुम्हाला निश्चित आत्मिक नेत्र देईल. प्रभू ती आत्मिक दृष्टी तुम्हाला देईल की आत्मिक गोष्ट तुम्ही बघाल. देव इतकं सामर्थ्य तुम्हाला देईल की प्रियानो एखादा व्यक्ती जरी तुमच्या समोर आला तर त्याच्या जीवनाबद्दलच्या सगळ्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला दाखवेल. प्रियानो आमच्या जीवनात आम्ही असे अनेक अनुभव घेतो प्रियानो की अनेक अनोळखी व्यक्ती जरी आमच्या समोर आली प्रियानो, परमेश्वर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी प्रगट करतो. प्रियानो सर्वांच्या बाबतीत नाही बरं का, हे एक आत्मिक नेत्र आहे प्रियानो. न सांगताही न सोबत असताही अनेक गोष्टी परमेश्वर आपल्याला दाखवतो प्रियानो. सो प्रियानो ह्या आत्मिक नेत्रांना जर तुम्हाला हवं असेल, या आत्मिक नेत्रांना तुम्हाला प्रियानो याच्याद्वारे तुम्हाला आत्मिक गोष्टी पाहायच्या असतील तर आज प्रभूला म्हणा की प्रभू मला दृष्टी प्राप्त हो. किती जणांना आत्मिक नेत्र हवे हवे असं अपेक्षा करताय? प्रभूला सांगाल की प्रभू मला आत्मिक नेत्र हवे. जर तुम्ही सांगाल तर निश्चित प्रभू तुम्हाला आत्मिक नेत्र देईल. हालेलुया. सो आमच्या ज्याही मागण्या आहेत आम्हाला प्रभूला कळवायच्या आहे, प्रभूला सांगायचं आहे, ज्याद्वारे प्रभू आमच्या जीवनात कार्य करेल. सो अनेक गोष्टी आहे प्रियानो आज ज्या वचनातून आम्ही बघितले आहे की आमच्या
मागण्या आम्हाला प्रभूला कळवायच्या आहे. आमच्यावरचे संकटांबद्दल आम्हाला प्रभूला सांगायचं आहे. आमच्या प्रश्नाबद्दल प्रभूला सांगायचं आहे. आमच्या आजारपणाबद्दल, प्रियजनांच्या आजारपणाबद्दल सांगायचे, आमच्या अडचणीबद्दल प्रभूला सांगायचं आहे, कुटुंब गरजाबद्दल सांगायचं आहे, आमच्या अपयशाबद्दल प्रभूला सांगायचं आहे, आम्ही जे गमावले त्याबद्दल प्रभूला सांगायचं आहे, आमची वैयक्तिक जी गरज आहे, जी आध्यात्मिक गरज आहे त्याबद्दल आम्हाला प्रभूला सांगायचं आहे. ज्यावेळेस आम्ही सांगू, ज्यावेळेस आम्ही प्रभूला मागू, प्रभू निश्चित आम्हाला देईल. हालेलुया. सावज आमची जीही मागणी असेल आज ती आम्ही प्रभूला कळवूया. आभार प्रदर्शनासह आपली मागणी आम्ही देवाला कळवूया. आज तो प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रश्न करत आहे की आज मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. हा प्रश्न प्रभू तुमच्याशी करत आहे. जी गोष्ट आज तुम्हाला हवी आहे आज त्या सर्व गोष्टी प्रभूकडे तुम्ही निवेदन करा. प्रभूला तुम्ही सांगा. विश्वासाने सांगा. आणि तुम्ही ज्यावेळेस विश्वासाने सांगाल देवाचा अद्भुत कार्य तुमच्या जीवनात तुम्ही पाहाल. हालेलुया. या या समयी आमच्या सर्व मागण्या असतील आमच्यावर ओढवलेले संकट असतील,